सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत सातारा रोडवरच्या शिंदेवाडीत. इथे एक छानसा स्टुडिओ आहे आणि तो आहे बापूसाहेब झांजे यांचा. इथली शिल्प आणि चित्र पाहून तुम्ही अवाक होणार आहात. तर आपण भेटूया बापूसाहेब झांजे यांना. नमस्ते बापूसाहेब. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून चित्रकला आणि शिल्पकला शिकण्याच्या ओढीने शहरात आलेले बापूसाहेब आज सगळ्या जगामध्ये पोहोचले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 4 ते 5 वेळा त्यांच्या कलाकृतींचा सहभाग झाला आहे. अनेक कार्यशाळांमध्ये त्यांचा सहभाग असतो. तसंच अनेक कार्यशाळांचं आयोजन ते करतात. कार्यशाळांमध्ये इतर कलाकारांशी विचारांचं आदानप्रदान होतं असं त्यांना मनापासून वाटतं. स्वप्न पाहिल्याशिवाय आपल्या हातून कधीच उत्तम कलाकृती निर्माण होत नाही अशी ठाम समजूत असल्यामुळे सातत्याने स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील असणारे असे बापूसाहेब झांजे. बापूसाहेब, एवढ्या जगापासून दूर, जनसमुदायापासून दूर असा तुम्ही स्टुडिओ इथे काढलाय. का बरं? कारण काय? त्याचं कारण आहे की ज्या क्षेत्रात मी काम करतो, मी चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही क्षेत्रात काम करतो. चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला जनसमुदायामध्ये राहिलं तरी चालू शकतं, कारण ते काम करत असताना इतरांना त्याचा काही फारसा त्रास होत नाही. परंतु शिल्पकलेच्या बाबतीत वेगळं आहे, कारण माझं माध्यम मुळात दगड आहे आणि त्या माध्यमामध्ये मी काम करत असताना यंत्राचा आवाज येतो, त्याची धूळ उडते, त्याचा इतरांना त्रास होतो आणि हा त्रास आपण दुसऱ्याला देऊन आपण आपली कला निर्मिती कशी करायची, तर हे योग्य वाटत नाही माझ्या दृष्टिकोनातून. म्हणून हा निर्णय मी घेतला की आपण थोडंसं घरापासून आणि गावापासून जरा दूर जावं आणि त्या ठिकाणी आपण तो स्टुडिओ उभा करावा. म्हणजे आपल्याला काम करणंही सोपं जाईल, आपली कला निर्मिती चांगली होईल आणि इतरांना त्याचा त्रासही होणार नाही. तुमचा स्टुडिओ सगळ्यांपासून दूर आहे, हो. पण तुमची शिल्प आणि चित्र जगभरात गेलेली आहेत. हो, ते दूरवर. नक्कीच आहे, अगदी खरं आहे. कारण कला निर्मिती केल्यानंतर ती फक्त स्टुडिओत राहत नाही, तर ती लोकांना पाहण्यासाठीच असते, लोकांना त्याचा आस्वाद घेण्यासाठीच ती कला निर्मिती असते. आणि त्या निमित्ताने का होईना, परंतु आपल्या कलाकृती वेगवेगळ्या ठिकाणी जातात जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये. आणि या कलाकृती खरं तर अगोदर प्रदर्शित कराव्या लागतात, लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो प्रयत्न करावा लागतो. मग वेगवेगळ्या ठिकाणी कला प्रदर्शनं आयोजित करणं किंवा काही कला शिबिरं आयोजित करणं, या गोष्टी केल्या तर लोकांच्यापर्यंत आपली कला पोहोचेल, नाही तर ती पोहोचणार नाही. बरोबर. आणि त्यामुळेच ती कला निर्मिती आता केलेली जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचते असं मला वाटतं. बापूसाहेब, तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातनं, गाव कसलं, 12 घरांची ती वाडी म्हणायला पाहिजे, तिथून तुमचं बालपण सुरू झालं. पुढे तुम्हाला कला शिक्षण घ्यायचं होतं म्हणून तुम्ही लातूरला गेला. लातूरहून तुमची आसक्ती पूर्ण झाली नाही, कलासक्ती, आणि म्हणून तुम्ही पुण्याला गेला. बरोबर, अभिनव विद्यामंदिरमध्ये. मग तिथे तुम्ही काय शिकलात? चित्रकला, फाईन आर्ट्स केलं की शिल्पकलाही शिकलात? नाही, मी तिथं फाईन आर्ट्स केलं, चित्रकला शिकलो. कारण अभिनव कला महाविद्यालयामध्ये शिल्पकलेचा डिग्री किंवा डिप्लोमा नाहीये, आजही नाहीये आणि त्यावेळी नव्हताच तो. आणि मला फार वाटत होतं की आपण शिल्पकला शिकावी, परंतु आसपासच्या परिसरामध्ये कुठेही तसं महाविद्यालय नव्हतं रीतसर कला शिक्षण घेण्यासाठी. का हो तुम्हाला असं वाटलं? लहानपणी तुम्ही कुठे पाहिलं होतं का? तुमच्या कुटुंबामध्ये कोणी करत होतं का हे? नाही. मग तुम्हाला अचानकपणे असं का वाटायला लागलं? कुटुंबात तर ते कोणी करत नव्हतं, परंतु मला माझ्या अतिशय योगायोगाची गोष्ट आहे की आम्हाला 10वी पर्यंत एक कला शिक्षक भेटले आम्हाला, ज्यांनी मला त्या कलेचं बीज त्यांच्यापासून मला रुजलं गेलं, ते मुजावर सर. आणि त्यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे याची जास्त आवड निर्माण झाली. आणि खरं तर त्यांनीच पुढे मला कला महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला सुद्धा प्रेरित केलं. प्रेरित काय, त्यांनी स्वतः माझ्या बोटाला धरून मला ऍडमिशन घ्यायला लातूरच्या चित्रकला महाविद्यालयात घेऊन गेले. किती छान. म्हणजे ही गोष्ट खरंच आजही मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतो की कला शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला स्वतःच घेऊन जातो, आई वडिलांना सांगतो सांगून तिथं की याला कलेचं शिक्षण घ्यायला पाहिजे, याच कला चांगली आहे. आता त्यांना धन्य वाटत असेल. निश्चितच आहे, अगदी खरं आहे ते. मग त्यानंतर तुम्ही लातूरहून कुठे आलात? लातूरहून मी अभिनव कला महाविद्यालयात पुण्यात आलो शिकायला, कारण लातूरला फाउंडेशन आणि एटीडी 2च वर्षाचा तिथं डिप्लोमा होता
आणि त्याच्या पुढचं शिक्षण घेणं मला शक्य नव्हतं, परंतु वडिलांचा फार आग्रह होता की तुला ते आवडतं ना, मग ते पुढे शिक. अरे वा. माझे आई वडील अशिक्षित आहेत, परंतु त्यांना ते मुजावर सरांनी सांगितल्यामुळे त्यांच्या डोक्यात ते फिक्स झालं की ह्याच्याकडे कला आहे काहीतरी, मग आणखीन पुढे तू शिक, तुला कुठं जायचं तू ठरव, काही हरकत नाही. मी म्हटलं पुढं आपल्या जवळ कुठेच नाहीये, एकतर औरंगाबाद जावं लागेल, पुण्याला जावं लागेल, नागपूरला जावं लागेल किंवा मुंबईला जावं लागेल, कारण आसपासच्या जवळपासच्या कुठल्याही ठिकाणी कला महाविद्यालय नव्हतं पुढचं शिक्षण घेण्यासाठी. तर मग वडीलच मला म्हणाले की तुला जवळचं कुठलं वाटतंय. म्हटलं तर मी पुण्याला जाऊन पाहतो, आणि वडिलांनी मला पुण्याला पाठवलं. तिथून माझा कला प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. शिल्पकलेचं बीज कसं रुजलं तुमच्यामध्ये? शिल्पकलेची आवड मला पूर्वीच होती, परंतु मला कला शिक्षण घेता येत नव्हतं शिल्पकलेचं. आणि मी अभिनव कला महाविद्यालयामध्ये शिकत असताना जसं मला तिथं मुजावर सर मला 10वी पर्यंत मिळाले, तसं अभिनव कला महाविद्यालयामध्ये एक चांगला कला महर्षी मला मिळाला, तो म्हणजे प्राध्यापक दिनकर थोपटे, की जे स्वतः शिल्पकार आहेत. आणि माझं ऍडमिशनचे पैसे देखील त्यांनी भरले होते तेव्हा तिथे. किती नशीबवान तुम्ही. आणि पुढे असं झालं की शिक्षण घेत असताना मी त्यांच्या स्टुडिओतच राहिलो, त्यामुळे मला शिल्पकलेचं शिक्षण वेगळं घ्यायची असं मला गरज वाटलीच नाही, कारण तिथून माझा शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने. आणि मी शिल्पकलेमध्ये थोडासा प्रयत्न करत गेलो, आणि थोडंसं यश जे आता आपल्याला दिसतंय ते खरंच तिथूनच माझं बीज रुजलं गेलेलं आहे. तुमची शिल्प वेगळी अशासाठी की आपल्या सह्याद्रीचे जे काळे पाषाण आहेत त्याच्यात तुम्ही शिल्प केलेली आहेत, बरोबर? तुम्ही कुठचंही मेटल किंवा इतर कुठचं फायबर वगैरे असे काही मटेरियल वापरलेलं दिसत नाहीये. तर हे पाषाणातून शिल्प करायचं हे कसं काय तुम्हाला सुचलं? वास्तविक फायबर क्लासमध्ये मी सुरुवातीची माझी सगळी शिल्प फायबर क्लासमध्ये झालेली आहेत. त्याशिवाय मी मेटलमध्ये देखील काम केलेलं आहे, ब्रॉन्झमध्ये काम केलेलं आहे. बरं. पण ब्रॉन्झच्या कामामध्ये आणि पाषाणातल्या कामामध्ये फार मोठा फरक आहे, मूलभूत फरक आहे. नक्कीच. तो असा आहे की हे एकदा केलं की ते फायनल असते, परंतु मेटलमध्ये तुम्ही वारंवार त्याला चेंजेस करू शकता, फायबरमध्ये तुम्ही वारंवार चेंजेस करू शकता. आणि मग ते चेंजेस करणं म्हणजे पुन्हा लेबर काम होतं त्याच्यामध्ये खरं तर ते काम याच्यामध्ये होत नाही, कारण एकदा ती घटना घडून गेली ती किती फायनल असते, कारण त्याच्यामध्ये काही ब्रेकेज झालं तर पुन्हा जोडणं वगैरे काही नाही. म्हणून काही गोष्ट कोरली तर ते आपण म्हणतो की काळ्या दगडावरची रेघ, तर ते ह्या पाषाणामध्ये ते खऱ्या अर्थाने आहे. आणि ते माध्यम मला पूर्वीपासून खूप आवडत होतं, आणि त्या माध्यमामध्ये मी प्रयत्न केलेला आहे खूप. आम्हाला फक्त पाटा वरवंटा जो दगडामध्ये असतो तोच माहित होता, पण तुम्ही ही जी शिल्प वेगवेगळी केली ज्याच्यामध्ये मला वेगवेगळे रंगही दिसत आहेत. काळा रंग कधी कधी दिसतो, कधी राखाडी दिसतो, आणि तुम्ही जे स्ट्रोक्स मारता त्याच्यामध्ये तर त्याच्यामधून पण बरंच काही दिसतं, सिद्ध होतं. तर हे तुम्ही अनुभवातून करत 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 शिकला की कसं? म्हणजे अनुभवातून तर शिक्षण आहेच, कारण अनुभव हाच आपला खरा गुरु आहे. कारण आपण अनुभवातूनच ज्ञान मिळणार आहे, आपला अनुभव नाही घेतला तर ज्ञान मिळणारच नाहीये. बऱ्याच ठिकाणची कला प्रदर्शनही पाहण्यात येतातच, कारण एका क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपण वारंवार ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो, अनुभवत असतो. आणि त्या अनुभवामुळे काय होतं की त्या माध्यमाला आपण न्याय देण्यासाठी काय करता येऊ शकेल आपल्याला, तर तो प्रयत्न आपण करत असतो. म्हणजे दगडाला एक मूलभूत रंग असतो प्रत्येक दगडाला, म्हणजे मार्बलला वेगळा रंग आहे, सँडस्टोनला वेगळा रंग आहे, काळ्या पाषाणाला वेगळा रंग आहे, ग्रॅनाइटला वेगळा रंग आहे, आणि ते प्रत्येकाच्या वेगवेगळं वैशिष्ट्य आहे रंगाचं. तर काळ्या पाषाणाचा मूळ काळा रंग जो आहे तो बाहेर पडेपर्यंत जर आपण त्याला घासून फिनिश करून जर पाहिलं तर तो रंग आपल्याला दिसेल. जर ते तिथपर्यंत आपण नाही गेलो तो रंग दिसणार नाही. म्हणून एक साधा स्ट्रोक मारला असेल किंवा दगड नुसता मशीननी कट केला असेल किंवा तर तो रंग ग्रे दिसतो, परंतु त्याला घासून गुळगुळीत केलं की तो रंग उजळ दिसायला लागतो, डार्क दिसायला लागतो. त्याच्यामुळे ते दोन टोन आपल्याला त्या पाषाणातल्या शिल्पामध्ये दिसायला लागतो. आता प्रश्न राहिला की त्याच्यावरचे जे स्ट्रोक्स आहेत, म्हणजे काही घटक किंवा काही बाबी त्याच्यावरच्या आपण कोरून काढल्यानंतर सगळ्या तशाच सारख्या ठेवल्या तर त्याला डायमेन्शन मिळणार नाही. बरोबर. पण काही पार्ट त्याचा घासून गुळगुळीत केला तर तो काळा दिसेल,
काही पार्टला जर रेषायुक्त टेक्स्चर केलं तर त्याचं डायमेन्शन वेगळं मिळेल. काही ठिकाणी जर आपण बारीक पॉइंटरने जर आपण त्याला टेक्स्चर केलं तर त्याचं पण इफेक्ट वेगळा मिळणार आहे. त्यामुळं एकाच शिल्पामध्ये ह्या 2-3 गोष्टी जर आपण करत गेलो तर त्या शिल्पाला अधिक डायमेन्शन मिळत राहतं आणि त्यामुळे शिल्प जास्त उठून दिसतं. आता ही शिल्प करत असताना तुम्ही आधी स्केचेस करता का, हो, की डायरेक्ट तुम्ही करायला घेता? बऱ्याच वेळा डायरेक्ट केलं जातं, हं. काही वेळा स्केचेस केलं जातं. कारण सुरुवातीच्या काळात तर आपण ड्रॉइंग करून ते कसं होईल, मग असं दिसेल का, त्या बाजून तसं दिसेल का, मग याला कसं डायमेन्शन मिळू शकेल, आपण त्याला मध्ये काही काम करायचं का, हे स्केचेस आपण करतो. पण आता काय झालं की आता त्या हातात काम आलेलं आहे, त्याच्यामुळे आता फारसं असं वाटत नाही की खूप त्याची ड्रॉइंग करावेत. पण ड्रॉइंग करतो, आजही ड्रॉइंग करतो. ड्रॉइंग न करता शक्यतो करत नाही, कारण काही गोष्टी दगडातून एकदा बाहेर कट करून बाहेर काढल्यानंतर आपल्याला जोडता येणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्याचं एखादं दुसरं ड्रॉइंग आपल्याला करायला हवं. कारण चारी बाजूचं ड्रॉइंग नाही केलं तर एखाद्या तरी बाजूचं आपण ड्रॉइंग करतोच. म्हणजे मी ते कैलास लेणं हे वरून खोदत खाली आले, बरोबर आहे. तुम्हाला माहीतच हो, हो, असेल. हो. तुम्ही शिल्प करताना वरून खाली येता की खालून वर जाता? आता सुद्धा शिल्प करत असताना आपण वरूनच खाली जातो, कारण दगड हे माध्यम असं आहे की खालून वर जाण्याचं माध्यम नाहीये. जर समजा फायबर ग्लास किंवा मेटल किंवा जर मातीचं असेल तर त्याला आपल्याला खालून वर जावं लागतं. त्याचं कारण असं आहे की त्याला आतमध्ये काही स्केलेटन उभं करावं लागतं आणि ते स्केलेटन उभं करून मग त्याला माती चढवत वर जावं लागतं. बरोबर. इथं तसं नाहीये, इथं नको असलेला भाग काढत खाली यायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं जे कैलास लेणं झालं, ज्याचं खरंच अचंब आहे की ते वरून खाली गेलं, कारण ते ग्राउंड मध्ये होतं आणि ते वरून खाली कोरत गेले. बरोबर. आणि आताही आपण शिल्पामध्ये तसंच करतो. बराचसा पार्ट हा वरूनच स्टार्ट करतो, मग मध्ये नको असलेले काही बाकीचे पार्ट काढता येतात, परंतु वरूनच खाली यावं लागतं. याच्यासाठी तुम्ही काय काय हत्यारं वापरता? हत्यारे याच्यामध्ये खरं तर छिन्नी आणि हातोडी हे प्रमुख हत्यार आहे त्याच्यात. बरोबर. पण काही गुळगुळीत दिसतात हा. आणि काही गोल आकार वगैरे आहेत, हे करण्यासाठी काय करतात? त्यालाही आपण काही आपले हँड ग्राइंडर असतात, त्या ग्राइंडरने कट करून तो पार्ट आपल्याला काढता येतो. आणि काही ठिकाणी जर समजा आपल्याला असे मोल्डिंगच्या प्रमाणे किंवा असे राऊंड काही फॉर्म करायचे असेल तर त्याला आपण पहिल्यांदा ड्रिल मशीनने त्या स्टोनला ड्रिल करून घेतो. ड्रिल करून पुन्हा चिन्नी हातोडी पाहिजे तो फॉर्म असा त्याला देत जातो आणि तो आकार तयार झाल्यानंतर मग फिनिशिंगचा किंवा गुळगुळीत करण्याचा एक पार्ट येतो. आणि ते पार्ट करत असताना एक तर आपल्याला एमरी स्टोन वापरावा लागतो, नाही तर एक डाय ग्राइंडर असतात, जे डाय ग्राइंडरला काही चिजल्स लावून त्याला फिरवून आपल्याला ते गोल करता येतं. पण ते सगळंच काम नाजूकपणे वापरावं लागतं, कारण एकदा तुटलं की तुटलं ते. काहीच नाही करू शकत. मग तुम्ही ही रूट्स नावाची एक सिरियल केली आहे, हो. हा, त्याच्यामध्ये तुम्ही खूप हा वापर केलेला आहे, अत्यंत गोलाकार मुळं दाखवण्यासाठी तुम्ही जे काही केलं आहे ते. बरोबर आहे. तर ह्या एक एक शिल्प करायला तुम्हाला किती वेळ लागला हो? वेळ तर लागतोच, कारण दगड नुसता साधा सिंपल त्याला आकार द्यायचा म्हणलं तरी वेळ जातो. याच्यामध्ये तर खूप बारकावे चित्रित केलेले आहेत आणि ते करत असताना नाही म्हटलं तरी एक शिल्प 2 फुटाचं करत असताना आपल्याला 10 ते 12 दिवस तरी नक्कीच लागतात. त्याच्या आत ते एक शिल्प पूर्ण होऊ शकत नाही. बरं, तुम्ही ह्या पाषाणाशिवाय, सह्याद्री पाषाणाशिवाय आणखीन कुठल्या दगडांमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय? पांढरा मार्बल वापरलेला आहे संगमरवर, पिंक मार्बल देखील वापरलेलं आहे, सँडस्टोन, हे सँडस्टोन आहे, हे सँडस्टोन देखील वापरलेलं आहे. ग्रॅनाइट मध्ये काम केलं, ग्रॅनाइटचा ब्लॅकही ग्रॅनाइट वापरलेला आहे आणि ब्राऊन ग्रॅनाइट मध्ये पण काम केलेलं आहे. पण किती कठीण असतो हो, तो, कडक असतो ना. या सर्व माध्यमांमध्ये सगळ्यात कठीण म्हणजे ग्रॅनाइट आहे. ग्रॅनाइटच्या खालोखाल आपला हा पाषाणच आहे, कारण पाषाण हे माध्यम सुद्धा फार टणक आहे आणि त्याचे जे ग्रेन्स आहेत ते फार चिवट आहेत, ते सहजासहजी ते ब्रेक होत नाही. आणि फक्त एकच आहे की आपल्याकडे जो काळा पाषाण आहे, हा पाषाण खाणीतून माईनमधून काढत असताना सिस्टमनी काढला जात नाही आणि त्याच्यामुळे हा, कारण तो एकतर ब्लास्टिंग करून काढला जातो किंवा पहारीने काढला जातो.
इथं कटिंग वायर कटिंगचं एक टूल असतं की ज्याच्यामुळे मोठमोठे ब्लॉक आपण ते कट करून माईनमधून काढले जातात. ती इथं व्यवस्था आपल्याकडे नाहीये. कारण का की तो अखंड दगड ह्या डोंगरात मिळेलच याची आपल्याला अजून एक शाश्वती नाहीये. कारण ज्या काळात पूर्वीच्या काळामध्ये हे लेणं झालं, कैलास लेणं झालेलं आहे किंवा बऱ्याच ठिकाणच्या लेणी आहेत आपण पाहतो, तर त्या लेणीची खरंच त्या लोकांची कमाल आहे की त्यावेळी कुठली टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा त्यांनी एवढे मोठमोठे पाषाण या भागात आहेत प्रस्तर, एवढं जाणीव त्यांना झाली आणि त्या ठिकाणी ती कामं केली गेलेली आहेत. तसं अजूनही अशी यंत्र फारशी विकसित नाहीयेत की ज्याच्यामुळे हा इथं मोठा पाषाण मिळूच शकेल. इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजून ही व्यवस्था नाही. नाहीये. बरं. कळतं याच्यामध्ये काय काय स्टोन आहे, कुठे कुठे स्टोन आहे, कुठं ॲगेट स्टोन आहे, कुठे कशाचा स्टोन आहे, कुठे डायमंड स्टोन आहे, एवढं फक्त पॉइंट कळतात. परंतु अखंड प्रस्तर आहे अजूनही समजत नाहीये. तुम्ही कुठून मिळवता हे सगळे पाषाण? पाषाण मी 2-3 ठिकाणाहून घेतो. एक तर नेवाशाला चांगला दगड आहे कारण नेवासा औरंगाबाद पासून जवळ आहे. त्याच दगडाचं बसवाळचं रेंज पुढं आहे, त्याच्यामुळे तिथून काही घेतो. इथं बारामतीच्या शेजारी एक पंधरे म्हणून ठिकाण आहे, तिथे एक चांगली माईन आहे, तिथून पण काही दगड घेतो. इथं लोणावळ्याच्या बाजूला पण हा खडक चांगला मिळतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतो, आपल्याला जिथं मिळेल चांगला त्या ठिकाणाहून घेतो ते. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा बापूसाहेबांशी गप्पा मारूया. सर्वसामान्यांपर्यंत कलाकारांच्या कलाकृती पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक मान्यवरांच्या मदतीने कार्यशाळा आयोजित केल्या, ज्यामुळे खेड्यापाड्यातल्या अज्ञात कलाकारांच्या कलाकृती लोकांसमोर आल्या आणि त्याचबरोबर कलाकारांचंही मनोबल वाढलं. त्यांना थोडीफार आर्थिक मदतही मिळाली आणि हे होणं अत्यंत आवश्यक आहे. ते शासकीय पातळीवर व्हायला पाहिजे असं त्यांना वाटतं आणि त्याकरताही ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. बापूसाहेबांची ही शिल्प पाहून खरंच अवाक व्हायला होतं आणि अक्षरशः मन तृप्त होतं. बापूसाहेब, तुम्ही ही शिल्प एवढी केलेली आहेत तर आणि ती जगभरामध्ये गेलेत. आता ही दगडाची एवढी जड शिल्प तुम्ही कसे काय जर्मनी आणि इतर ठिकाणी कुठे कुठे तुम्ही पाठवले, लंडन वगैरे, तर ती कशी काय तिथपर्यंत पोचली? भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगली कला प्रदर्शनं होतात. ललित कला अकादमीची प्रदर्शनं होतात, बॉम्बे आर्ट सोसायटी चांगलं प्रदर्शन भरवते, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चांगलं प्रदर्शन भरवते. तर ह्या प्रदर्शनामध्ये जिथं जिथं शिल्प तुम्हाला बोलवण्यात येतं. हा, आणि तिथं जी काही माझी शिल्प काही तिथं प्रदर्शित झाली किंवा माझे जहांगीरला जवळपास 6 प्रदर्शनं झाली माझी, त्याच्यामधली माझी 4 प्रदर्शनं चित्र आणि शिल्प अशी झालेली आहेत. तर तिथं चांगला क्राऊड येतो जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये, कारण आजही त्या जहांगीर आर्ट गॅलरीचं खूप महत्त्व आहे आणि जगभरातून लोक तिथं भेट देण्यासाठी येतात. तर त्यामध्ये जी माझी शिल्प आणि चित्र प्रदर्शित झाली त्या ठिकाणाहून ज्या लोकांनी शिल्प विकत घेतली, तर त्या लोकांनी त्यांचं नेण्याची व्यवस्था ते व्यवस्थित करतात. मला फक्त पॅकिंग चांगलं करून द्यावं लागतं, त्यामुळे तिथंपर्यंत पोहोचणं फारसं जड जात नाही. परंतु ही प्रदर्शनं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच की बाबा ही कशी कशी तिथंपर्यंत पोहोचली, तर ही प्रदर्शनाच्या माध्यमातून पोहोचली हे नक्की आहे. त्याच्याशिवाय काय तुमच्यापर्यंत शक्यच नाही. लोक आपलं पोहोचणं क्षेत्रच ते शक्यच असल्यामुळे नव्हतं. लोकांनी आपल्याकडे यायचं कसं काय? बरोबर. तुमच्या सगळ्या शिल्पांची एक विशिष्ट साईज आहे. हो, तर त्याच्याहून फार मोठी शिल्प करावीशी तुम्हाला वाटली नाहीत का? वाटली आणि ती मी केली देखील. केली. म्हणजे 12 फुटापर्यंत मी स्कल्पचर स्टोनचं केलेलं आहे. काय होतं विषय त्याचा? त्याच्यामध्ये विषय असा होता की या रूटच्याच विषयाला पकडून होता, परंतु मी त्याच्यामध्ये फुलांच्या कळ्यांचं केलेलं होतं आणि ते शिल्प राजकोटच्या महानगरपालिकेमध्ये आहे. अरे वा. राजकोटलाच केलं, कारण अशी मोठी शिल्प आपण फक्त कला तिथे शिबिरातच जाऊनच करू शकतो. बरोबर आहे. कारण स्टुडिओत करून ती ठेवायची कुठे, मेंटेन कसं करायची, हे फार कठीण काम आहे ते. बरोबर. त्यामुळे अशा ठिकाणी ते शिल्प होतात. तर ते मोठं 12-13 फुटाचं सँडस्टोन मधलं स्कल्पचर होतं आणि दुसरी एक 6-6 फुटाची मी 6 शिल्प केली पुण्यामध्येच. पुण्यामध्ये एक यू पुणे नावाची एक साईट आहे, रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनची साईट आहे. तर त्या ठिकाणी 6 शिल्प मोठी मोठी माझ्याकडून त्यांनी करून घेतली. काय विषय होता? श्रृंगार ह्या विषयावरच होती ती. अच्छा. कारण माझं एक शो झाला याला बजाज आर्ट गॅलरीमध्ये मुंबईमध्ये, आणि त्या प्रदर्शनामध्ये माझं एकही शिल्प विकलं गेलेलं नव्हतं ऍक्च्युअली. म्हणजे तशीच्या तशी मी ती पूर्ण घरी घेऊन आलो. पण इथं आल्यानंतर ती शिल्प तशी तयार झाली. कारण ज्यांनी ती शिल्प पाहिली त्यांनी सांगितलं की आम्हाला हीच शिल्प पाहिजेत, परंतु मोठ्या आकारात पाहिजे. म्हणून ती मोठ्या आकारात मी ती 6-6 फुटाची
ब्लॅक मार्बल मध्ये केली शिल्प. कारण त्यांना पाहिजे होता बसॉल्टच, पाषाणच पाहिजे होता, पण त्या साईजचा अवेलेबल नाही होऊ शकला मला. मग शेवटी मी त्यांना रिक्वेस्ट केली की आपल्याकडे तो आता अवेलेबल होऊ शकत नाहीये, तर तत्सम दगड आपण चांगला त्या टोनचा पाहूया. तर ते म्हणे मग कुठला करणार. मी म्हटलं ब्लॅक मार्बल आपल्याला चांगलं माध्यम आहे, त्याच्यात करूया आपण. तर त्यांना ते आवडलं आणि ती मी शिल्प केली. तुम्ही अनेक मालिका केल्यात हो, याच्यामध्ये हो. स्कल्पचर मध्ये. एक तर आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे रूट्स, हो. दुसरी शृंगार. शृंगार, आणखीन काय काय गॉसिप. गॉसिप. त्याच्यामध्ये पण तुम्ही या दगडामध्ये हो हो केलं. गॉसिप मध्ये 2-2, 3-3 मानवाकृतीचा मी समूह केला. ते गॉसिपिंग करतायत अशा प्रकारचा. आणि असं एक शिल्प चांगलं 2 लोकांच्या गॉसिपिंगचं एक शिल्प पिडिलाइट इंडस्ट्रीने खरेदी केलेलं आहे अरे वा. मुंबईमध्ये. तर ते खूप चांगलं शिल्प होतं आणि ते जहांगीरमधून त्यांनी तिथूनच ते विकत घेतलं आणि शोच्या अगोदरच ते घेऊन पण गेले. अरे वा. बापूसाहेब, तुम्ही जेव्हा प्रदर्शनात ही मांडता असं म्हणतात, त्यासाठी सुद्धा खूप मेहनत आहे. म्हणजे ती घेऊन जायची, व्यवस्थित पॅकिंग करून तिथे मांडायची, आणि प्रतिसाद योग्य मिळाला नाही तर काय वाटतं हो तुम्हाला? निश्चितच वाईट वाटतं कुठल्याही कलाकाराला, त्याप्रमाणे मलाही वाईट वाटलंच. परंतु असं आपल्याला वाईट वाटून चालत नाही, कारण कला निर्मिती थांबवून ठेवता येत नाही. कारण माझ्याकडे आता खूप शिल्प आहेत, माझ्याकडे खूप चित्र आहेत, आता मी काय करायची मला गरज नाही, आहे तेच मी विकेल, तर असं होऊ शकत नाही. कारण कलाकाराच्या आत एक उर्मी असते आणि तो नवीन नवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न करत असतो. ती बाहेर पडली पाहिजे. ती नाही बाहेर पडली तर तो मग कलाकार म्हणून त्याला जगण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळं असं नाराज होऊन आम्हाला चालत नाही. जरी नाही विकलं गेलं तर ते. आणि कसं आहे की या कलाकृती आत्ताच विकल्या जावं असं अजिबात नसतं. बरोबर. या कलाकृतीचा एक दिवस येतो, ती वेळ येते आणि त्यावेळी ती कलाकृती विकली जाते किंवा तिथून उचलली घेऊन जाते ती कलाकृती. त्यासाठी आपल्याला वेगळे साहस करावे लागत नाही, कारण ती खराब होणारी वस्तू नाहीये. बरोबर. कारण टिकाऊ आहे आणि ती टिकाऊ वस्तू 10 वर्षांनी 20 वर्षांनी त्याचा कधी दिवस येईल माहिती नाही. म्हणून त्याच्यासाठी नाराज होऊन आम्हाला अजिबात चालत नाही. या कला प्रवासामध्ये तुम्ही बदल होत जातात तुमच्यामध्ये, नाही का? जसं पेंटिंग्स करताना तुमच्यामध्ये बदल होत जातात, तसं ह्या शिल्पकलेमध्ये तुमच्यामध्ये काही बदल झाले? झाला. सुरुवातीच्या काळात मी फायबर ग्लासमध्ये शिल्प करत होतो आणि खरं तर त्या शिल्पावरती मी ज्यांच्याकडे राहिलो, ज्यांच्याकडे शिकलो, थोपटे सरांच्याकडे, तर त्यांच्या शैलीचा नक्कीच प्रभाव माझ्या शिल्पकलेवर होता. परंतु जेव्हा जसं मी पुढं काम करत गेलो तसं तसं तो शैलीचा तो प्रवाह हळूहळू कमी होत गेला आणि माझी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण झाली. असं हे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असतं. कारण चांगल्या कलाकाराचं अनुकरण नक्की करायला पाहिजे. ते केल्याने आपल्याला काहीतरी वेगळं मिळत असतं. तर तसं मी त्यांच्या कलेचं नक्कीच अनुकरण केलेलं आहे. परंतु पुढे काय होतं की काम करत 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 आपाप आपली एक पद्धत निर्माण होते आणि त्या पद्धतीमध्ये आपण काम करतो. हे सगळं तुम्ही किती वर्ष करता? गेली 25 ते 30 वर्ष झाली मी या क्षेत्रात काम करतोय. म्हणजे 90 पासून मी हे काम करतोय या क्षेत्रामध्ये, 1990 सालापासून. आणि कुठे कुठे आहेत तुमची शिल्प? माझी शिल्प आत्ता पुण्यात म्हटलं तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्या यू पुणेच्या साईटवरती आहेत, मगरपट्ट्याच्या बाजूला. परदेशामध्ये जर्मनीमध्ये आहेत, त्याच्यानंतर बेल्जियममध्ये आहेत, त्याच्यानंतर कॅनडामध्ये आहेत माझी शिल्प काही 2-4 ठिकाणी तिथं शिल्प आहेत. आणि अजून दुबईमध्ये एका ठिकाणी मागणी केलेली आहे, परंतु ते अजून काही माझं काम झालेलं नाहीये पूर्ण. तुम्ही वुडमध्ये, लाकडामध्ये सुद्धा करता ना हो. काहीतरी? तर ते काय करत होतात तुम्ही मध्यंतरी? वास्तविक असं आहे की जो शिल्पकार दगडात काम करू शकतो तो लाकडात नक्कीच चांगलं काम करू शकतो. कारण दगडापेक्षा लाकूड हे माध्यम नरम आहे. फक्त त्याचे टूल्स वेगळे आहेत, त्याची करण्याची पद्धत वेगळी आहे, थोडीशी पद्धत वेगळी आहे. परंतु टूल्स वेगळे असल्यामुळे त्या टूल्सच्या हाताळणी एकदा लक्षात आली ती येतेच, कुठल्याही शिल्पकाराला ती येतेच. त्याप्रमाणे मलाही ती आली, तशी ते मी वेगळे टूल्स मिळवले आणि त्या टूल्समध्ये कामही केलं. 1-2 मध्ये चांगले कॅम्पही झाले इंटरनॅशनल लेवलला. एक आगरतळ्याला कॅम्प झाला त्रिपुरामध्ये, एक तिरुपतीमध्ये एक कॅम्प झाला चांगला वूडमध्ये, आणि तिरुपतीला तर मला वाटतं चांगलं रेड सँडलवूड होतं.
आणि ते आता तुम्हाला माहिती आहे रेड सँडलवूड म्हणजे किती महाग आहे ते. हो ना. आणि त्याच्यामध्ये काम करण्याची आपल्याला एक चांगली संधी मिळाली. तर तिथे एक चांगले ऍक्टर मोठे आहेत, मोहन बाबू म्हणून, आणि त्यांनी तो कॅम्प ऑर्गनाईज केला होता. खूप चांगला कॅम्प झाला होता तो. तर ह्या 2-4 ठिकाणी कॅम्पमध्ये जाऊन मला वूडमध्ये आणखीन चांगली आवड निर्माण झाली. माझ्या मित्राने मला एक लाकूड दिलं होतं खूप वर्षापूर्वी. मला वाटतं चांगलं 20-21 वर्षापूर्वीच असेल हे. तर ते मला दिलं होतं त्याने सिसमचं वूड दिलं होतं मला. अरे वा. त्यांचे 2-3 तुकडे त्यांच्याकडे होते, त्यातला एक तुकडा त्यांनी माझ्याकडे दिला की हे किती किती मोठा होता? 3 फुटाचा होता. आणि त्याच्यामध्ये ते एक हेडचं काम माझं चालू आहे आता. ते सिस्टम मध्येच मी आहे. पाहिलं ते तुम्ही ते करत असताना. हो 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 तर त्याचा रंग बदलत जातो. हो किती हो सुंदर डार्क दिसतं होतो ते. रंग त्याचा. जसं जसं लाकूड सीझन होत जाईल, मॅच्युअर होत जाईल, तसं तसं त्याचा रंगही बदलत जातो. तुम्ही म्हणता की वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये गेल्याने तुम्ही बरंच काही शिकलात. तर तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारचे कॅम्प्स वारंवार व्हायला पाहिजेत? नक्कीच. तुम्ही आणि तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूचे अनेक कलाकार, हो. चित्रकार, शिल्पकार सगळेच, त्यांनाही अशा प्रकारची संधी मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच नक्कीच मिळालाच पाहिजे. कारण याच्यामध्ये काय होतं की अनेक कलावंत एकाच मंचावर येऊन काम करतात. आणि ते काम करत असताना काय होतं की प्रत्येकाच्या विचारांची देवाणघेवाण होते. हे जसं की मंथन होणं फार आवश्यक आहे. मी माझं काम करत गेलोय, माझ्या स्टुडिओत करतोय, 5 वर्षातून बाहेरच पडलेलो नाही, माझ्या कामात रिपिटेशन येणार, बरोबर. एक यांत्रिक काम होणार ते. तर ते न व्हावं, चांगली कलाकृती बाहेर पडावी, त्याच्यासाठी हे मंथन होण्याकरता एका मंचावर अनेक कलावंतांनी यायला पाहिजे. जसे की कवी संमेलन होतात, साहित्य संमेलन होतात, तसं आमच्या दृष्टिकोनातून ते कला संमेलन म्हणायला पाहिजे. बरोबर. कारण वेगवेगळ्या शिल्पकारांनी एकत्र येऊन काम केलं तर त्याच्या डोक्यात असलेले विचार आहेत, तो कुठल्या पद्धतीने काम करतो ते प्रॅक्टिकल पाहायला मिळतं. कलाकारांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि जनतेसाठी सुद्धा फार कला रसिकासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ती कलाकृती तयार झालेली प्रदर्शनं जाऊन पाहतो कला रसिक, पण ती कशी घडते हे बघायला मिळणं आवश्यक आहे. ते जर कला रसिकाला पाहायला मिळालं तर त्याला कलेबद्दलची आत्मीयता वाढेल. पण म्हणजे तुमचे हे कॅम्प्स असतात तेव्हा लोकांना तिथे पाहायला अलाउड असतं? हो, इन्व्हाइटच केलं असतं लोकांना, तुम्ही या, सर्वांसाठी खुलंच आहे ते. कारण ते सगळ्यांसाठी खुलं असलं तरच उपयोगाचं आहे, नाहीतर फक्त आमच्या पुरतीच कला तर उपयोगाची नाही ती कला. कला सर्वांसाठी पाहिजे. बापूसाहेबांनी शिल्पकलेबद्दल खूप काही आपल्याला सांगितलं. आता आपण चित्रकलेकडे वळणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. बापूसाहेब, तुमची पेंटिंग्स पण अप्रतिम आहेत. त्याच्यामध्ये पण एक समाजभान मला दिसतं. उदाहरणार्थ तुम्ही आता लातूरला शिकायला होतात आणि तिथे ते माळीण नावाचं गाव उद्ध्वस्त झालं होतं. तर त्यावेळेस तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला काय वाटलं? ही गोष्ट मला वाटतं 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इथं राजगुरुनगरच्या बाजूला ते माळीण गाव आहे आणि ते गाव पूर्ण डोंगर तो धसला गेला आणि खाली माती सगळी आली, निघून आली आणि अपरात्री आली ती, म्हणजे असं दिवसा वगैरे नाही. तशीच घटना लातूरला देखील झाली 93 मध्ये, की तिथं फार मोठा भूकंप झाला आणि भूकंपामध्ये खूप पूर्ण गावच्या गाव गाडलं गेलं वगैरे. तर प्रत्येक म्हणजे कलाकार हा संवेदनशीलच असतो. कारण संवेदनशील मनुष्य असेल तोच कलाकार होऊ शकतो. ज्याच्याकडे संवेदना नाही तो कलाकार होऊच शकत नाही. तर ती घटना नक्कीच माझ्या मनाला चटका लावून गेली. परंतु 93 मध्ये पण मी अगदी एवढा काही प्रगल्भ नव्हतो. मी माझ्या पद्धतीने थोडं काम त्याच्यावरती करायचा प्रयत्न केला. परंतु माळींच्या बाबतीत घडलेली घटना माझ्या मनामध्ये खोलवर परिणाम करून गेली, की एक इतका हिरवगार निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या, डोंगराच्या कुशीत असलेलं छोटंसं गाव, इतकं समृद्ध असलेलं गाव एका तासाभराच्या कशामध्ये ते नष्ट झालं. पूर्णपणे ते मातीमध्ये गाडलं गेलं आणि झोपेत तो घाला झालेला निसर्गाचा. हो ना. आणि तो घाला झालेला नक्कीच त्रास देऊन गेला. म्हणाला की हे कसं घडलं असावं, याच्या पाठीमागे काय कारणं असावीत, काय झालं असावं, निसर्गाची जी काही हानी होते याचा नक्कीच परिणाम झालेला आहे. परंतु नेमकं याच गावावर कसा झाला, की या गावची काय डोंगरं खूप पोखरली गेली होती का, तसं काही कुठे दिसत नव्हतं. परंतु एक नैसर्गिक गोष्ट आहे, ती नैसर्गिक घटना आहे, त्याला आपण कुठे काय करू शकत नाही, टाळू शकत नाही. परंतु तो परिणाम माझ्या चित्रातून तो मला दाखवावासा वाटला
आणि ते चित्र मी माझ्या एका प्रदर्शनात देखील प्रदर्शित केलं होतं. 2014 मध्ये माझं जहांगीरला एक प्रदर्शन झालं. त्या प्रदर्शनामध्ये मी ते पेंटिंग तिथं प्रदर्शित केलेलं होतं. तर तो नक्कीच परिणाम झाला माझ्या मनावरती तो. पेंटिंग्सच्या बाबतीत मला असं वाटतं की तुम्ही महाविद्यालयात शिकत असताना एक वेगळ्या प्रकारची म्हणजे राजस्थानी मिनिएचरच्या जवळ जाणारी अशी तुमची चित्र दिसतात बरोबर आणि त्यानंतर मग प्रवास जो हळूहळू बदलत 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 जातो. बरोबर. तर ते कसं काय म्हणजे मिनिएचरमध्ये तुम्ही का जास्त लक्ष घातलं? त्याचं असं झालं की मी लातूरला शिकायला असताना म्हणजे 2 वर्ष म्हणजे लातूरला झाली, तर त्याच्यामध्ये आमचं पहिलं वर्ष असतं की भारतीय चित्रकलेच्या बाबतीतलं नॉलेज घ्यायचं. कारण आमचा इतिहास भारतीय चित्रकलेचाच असतो पहिल्या वर्षी, फाउंडेशनला कंपल्सरीच आहे तो. तर त्या इतिहासात जे काही आपण अभ्यासलं चित्रकलेच्या बाबतीत, मुघल चित्रकला, राजस्थानी चित्रकला, वेगवेगळ्या चित्रशैली ज्या झालेल्या आहेत, तर त्या चित्रशैलीचा अभ्यास झाल्यामुळे लातूरमध्ये मी डिप्लोमा पूर्ण करेपर्यंत देखील मी त्या मिनिएचरचाच अभ्यास करत होतो. आणि सगळे कला, मेवाड कला, वेगवेगळ्या बुंदी प्रकारच्या कला, कलाशैली सगळे मग शैली. ते राजस्थान कलेमध्येच त्या येतात, राजस्थानी शैलीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये बुंदी आहे, मेवाड आहे, मारवाड आहे, अशा वेगवेगळ्या त्या चित्रशैली आहेत. तर त्या चित्रशैलीचा अभ्यास माझा लातूरला सुद्धा होता. त्याच विषयावरती मी परीक्षा त्याच्यात दिलेली आहे आणि मी लातूरला त्यावेळी पहिला आलो होतो. अरे वा, पासआउट झालो तेव्हा स्पेशलायझेशन मध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे मी पुण्यात शिकायला आलो. पुण्यात देखील मी तोच विषय पुढे कंटिन्यू करून शेवटच्या वर्षाला सुद्धा मी परीक्षा त्याच विषयावर दिली. पण त्याच्यानंतर मात्र हळूहळू थोडंसं आणखीन वातावरण बदलत पण गेलं. ही तुमची मिनिएचर पेंटिंग्स जे आहेत त्याच्यामध्ये रंग मात्र मला ते राजस्थानी मिनिएचरचे दिसत नाही. बरोबर. ते लाल, निळा, हिरवा प्युअर कलर्स जे म्हणतात, तर तुमच्यामध्ये जास्त करून लाईट शेड्स आहेत. बरोबर. तर त्याचं कारण काय? ऍक्च्युअली मी जे केली ती चित्रकला मिनिएचर चित्रकला नव्हती, ती फक्त भारतीय चित्रशैली होती. भारतीय चित्रशैली अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने चित्रित केलेली आहे. तुम्ही जेमिनी रॉयचं जर चित्र पाहिली तर ती भारतीय शैली आहे, पण ती वेगळ्या पद्धतीने आहे, कालीघाट पद्धतीने. अशा अनेक वेगवेगळ्या शैली निर्माण झालेल्या आहेत. तर मी माझ्या पद्धतीने भारतीय चित्रकलेचा अभ्यास केला आणि माझ्या पद्धतीने ती चित्रित केली. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये ते रंग दिसणार नाहीयेत, वेगळे रंग आहेत. कारण वास्तविक भारतीय चित्रशैलीमध्ये किंवा मुघल मिनिएचर किंवा राजस्थानी मिनिएचरमध्ये जे रंग वापरले ते ओरिजिनल रंग आहेत. कांगडामध्ये जे ओरिजिनल रंग आहेत ते रंग त्यावेळी ते चित्रकार स्वतः बनवत होते. आता तशी अवस्था राहिलेली नाहीये. आता कोणताही चित्रकार रंग स्वतः बनवत नाही. ते आता रेडी टू यूज कलर मिळतात आणि त्याच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याचे रंग मिळतात आणि ते रंग वेगळ्या पद्धतीचे आहेत. सगळेच कलर आता हे केमिकल युक्त आहेत. तुमच्या या मिनिएचर पेंटिंग्स मधली काही परदेशी गेली आहेत? हो, त्याला काही अवॉर्ड्स मिळाले आहेत. मला बॉम्बे आर्ट सोसायटीला माझ्या याच पद्धतीच्या चित्रकलेला 93 मध्ये मला अवॉर्ड मिळालं होतं. काय विषय होता? सनबाथ या विषयावरती मी ते चित्र केलेलं होतं. त्याच्यावरती मला 93 मध्ये तिथं अवॉर्ड मिळालं होतं. 94ला देखील मला अवॉर्ड तिथे मिळालेला आहे बॉम्बे आर्ट सोसायटीला, त्याच पद्धतीच्या चित्रकलेला. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश ललित कला अकादमीला 2007 मध्ये मला एक तिथं पुरस्कार मिळाला होता. 5 पुरस्कार असतात याच प्रकारच्या चित्रकलेला. परंतु काय आहे की पुढे आपोआपच ते बदल होत बरोबर. जातो. पुढची तुमची चित्र पाहिल्यानंतर मला कुठेतरी बी प्रभा किंवा NS बेंद्रे किंवा यांची मला आठवण होते, त्यांच्या स्टाईलची. बरोबर. आणि कलर्स पण त्याच्यामध्ये तुम्ही जे काही वापरले डार्क कलर. तर मग ही बदलली कशी तुमची शैली? बदल हा सातत्याने होत असतो आणि कलाकाराच्या कामात बदल होणं फार आवश्यक आहे. एकच एक गोष्ट करत गेलो आपण तर नक्की त्याचं मेकॅनिझम होतं, यांत्रिकीकरण होतं आणि मग ती चित्रकला तेवढ्यापुरती सीमित राहते, त्याच्यातून बाहेर वेगळं काही पडणार नाही. आणि हा सहज होणारा बदल आहे. काम करत राहतो कलाकार. काम करत असताना कसं आहे की
कलाकाराचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं जे मानसिक स्थिती आहे ती एकसारखी कधीच राहत नाही. बरोबर. ती क्षणाक्षणाला मन बदलत असतं. क्षणात आपण इथे असतो, क्षणात मुंबईत असतो, क्षणात अमेरिकेत असतो, म्हणजे क्षणात जात कुठेच नाही. परंतु क्षणात आपलं हे मानसिक अवस्था अशी असते. तसंच चित्रकलेच्या बाबतीत सुद्धा जे बाह्य वातावरणाचा परिणाम आहे तो परिणाम कलाकाराच्या मनावर होतच असतो. तो माझ्याही मनावर जातो. जसं की 2004 मध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो काही कामाकरता किंवा वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात आलो आपल्या देशामध्ये, तर मला असं दिसलं की लोक चेहरा बदलत आहेत, म्हणजे मुखवटे धारण करतायत, आतून वेगळे चेहरे आहेत, बाहेरून वेगळे चेहरे आहेत. तर ते आपोआपच माझ्या चित्राकडे ते उतरलं. मग मला मिनिएचर पद्धतीने करत गेलो तर ते मला मांडता येईल का? नाही होणार आहे. ती माझ्या वेगळ्या पद्धतीने मला करावं लागेल. ती वेगळी पद्धत आपोआपच जाईल. काय विषय होते तो द मास्क या नावावर विषय केला होता मी, तो मुखवटा. तर तसं मी तो एक शो देखील केला जहांगीरमध्ये 2004 मध्ये, की अरे हे मला वेगळं काहीतरी दिसतंय. मग ते वेगळं मी करताना मास्क दाखवलेले आहेत. तर त्यामुळे ही अशी चित्रशैली बदलत जाते, काम करताना बदल होत जातो. पण मूळ गाभा कधी बदलत नाही. ज्याची की कंपोजिशनचा सेन्स आहे तो कधी बदलत नसतो. फक्त पद्धत थोडीशी रेंडरिंगची पद्धत, रंगाची ती बदल होत असतो. टेक्स्चर घ्यायची ती पद्धत वेगळी होत असते. काही चित्रांमध्ये मी काही असं कार्विंग पद्धतीने केलं, ते वेगळा बदल होत असतो. अमूर्त चित्रकलेकडे तुम्ही कधी वळला? वास्तविक माझी चित्रकला अमूर्त अशी नाहीये अजूनही काही, कारण मी त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी माझा वास्तवतेचा अंश त्याच्यात येतोच. फक्त जो काही बांधून टाकलेले काही फॉर्म होते ते फॉर्म मी मोकळे केले. त्याच्यामुळे आता पाहताना असं वाटतं की ते काहीतरी अमूर्त चित्रशैली आहे. म्हणजे वास्तववादी नक्कीच नाहीये, परंतु ते मोकळे सोडले. ते मोकळे सोडल्यामुळं जे आता माझी रूटची सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये मी डायरेक्ट रूट ड्रॉ न करता काही फॉर्मेशन तयार केले असेल, ते रूट म्हणून तिथं वापरले गेलेले आहे. त्यामुळे ती चित्रकला आपल्याला थोडीशी अब्स्ट्रॅक्ट वाटते. बाकी त्याच्यात वेगळं काही नाही. रंगांच्या बाबतीमध्ये पण मला असं दिसून येतं की तुम्ही बरेचदा लाल रंग म्हणजे मातीचे रंग जास्त तुम्ही वापरता. तर निसर्गाशी काही तुम्हाला संबंध दाखवायचा आहे का? खरं तर कलाकार हा निसर्गाचं अनुकरण करतो. निसर्गाच्या पलीकडे काहीच नाही. कलाकार नवनिर्मिती करूच शकत नाही असं माझं ठाम मत आहे. निसर्गच आपल्याला सगळं शिकवतो. निसर्गात ऑलरेडी ह्या गोष्टी आहेत, फक्त ते पदर ओपन करायचं काम कलाकार करतो असं मला वाटतं. कारण अगदी शिल्प म्हटलं तरी दगड जागेवरच आहे, त्याच्यातले फक्त फॉर्म बाहेर काढायचं काम कलाकार करतोय. तसं निसर्गात असलेले रंग आहेत, ते रंग आकार हे नक्कीच चित्रकलेला भावतात आणि चित्रकलेमध्ये येतात. तेच मी देखील करतोय. एक मिनिट बापूसाहेब, आपण थोडीशी विश्रांती घेऊया. तुम्ही बोलून फार दमला असाल. बापूसाहेब, तुम्ही ॲबस्ट्रॅक्टकडे म्हणजे तुम्ही अमूर्त असं त्याला काही म्हणत नाही आहे, पण काही तुमचे चित्र असे आहेत. आता ही एक खिडकी तुम्ही सारखी केली आहे आणि त्याच्यामध्ये एक स्कल्पचर पण आहे. बरोबर आहे. तर हे शिल्प आणि चित्र यांचं एक एकत्रीकरण केलेलं असं काहीतरी मला दिसतंय. तर अशी तुम्ही किती शिल्प केली? अशी खूप जास्त संख्या नाही चित्रांची. ती मला वाटतं की ते 12 चित्र केलेली आहेत. काय होती ती सिरीज? ह्या मार्क्सच्याच रिलेटेड होती, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त चेहराच दिसेल आणि खाली मात्र फिगर ड्रॉ केलेली आहे. त्यामुळे मास्कच्याच सिरीजवर आहे. कारण 2004 मध्ये मी इस्कॉनच्या संदर्भातील काही पेंटिंग आणि काही शिल्प केली. तर त्यावेळी मला त्या मास्कवर तुम्हाला असे गंध दिसेल तुम्हाला असेल. ते तुम्हाला कमिशन होतं का? नाही, कमिशन नव्हतं. ते काम कमिशन होतं, परंतु त्यामुळे मला ह्या पेंटिंगची सिरीज सुचली. बरं. आणि मग मी त्याच्यामध्ये थोडं काम केलं. ते 10-12 पेंटिंग मी अशा वेगळ्या धर्तीचे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये चित्र आणि शिल्पाचा मिश्रण आहे. मी त्याला केलेली फ्रेम देखील मी त्याला कटिंग करून त्याला डायमेन्शन दिलेलं आहे. म्हणजे फ्रेम सुद्धा सरळ सिंपल अशी फ्रेम न करता लाकडाची फ्रेम करून मग त्याला आतल्या चित्राच्या आकाराप्रमाणे कट करून त्याला मी फॉर्म दिलेला आहे. तर अशी एक 10-12 चित्र मी केलेली आहे. ती बाकी फारसे कुठं प्रदर्शित नाही केली मी ती, परंतु ती माझ्याकडे नाही आहेत. पण आता काही विकली गेली, त्यातली स्टुडिओतून विकली गेलेली आहे. काही कुठच्या प्रकारची माध्यमं तुम्ही आतापर्यंत वापरले? आता याच्यामध्ये कसं तुम्ही ऍक्च्युअली खिडकी एक तयार केली आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये मुखवटा पण वापरलाय, स्कल्पचर.
तर तुम्ही असे आणखीन काय काय माध्यम वापरता? चित्रकलेमध्ये मी ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत, ऑइल कलर वापरलेले आहेत, काही केमिकल्स वापरले मी. त्याच्यामध्ये कुठलाही रंग नाही, परंतु ते केमिकलचाच टोन वापरून त्याच्याप्रमाणे काही चित्र केली. हे करत असताना मी कधी रोलरचा वापर केला, काही ब्रशचा वापर केला, काही ठिकाणी सँड पेपर घासून ते काही इफेक्ट मला मिळवता येतील का ते पाहिलेलं आहे. काही ठिकाणी अगदी रेझर ब्लेड्सचा वापर करून काही चित्र केलेली आहेत. अशा वेगवेगळ्या माध्यमामध्ये मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. जलरंगामध्ये कधी काम जलरंगामध्ये फार कमी केलेलं आहे काम, म्हणजे मला आठवत नाही फारसं, परंतु एक 8-10 कामं झाली असतील. त्यातली 1-2 कामं असतीलही माझ्याकडे, पण ते फक्त अकॅडमिक काळातच केलेली आहेत. अकॅडमिक काळाच्या नंतर मी फार तर लँडस्केप काही केले, पण फारशी जलरंगामध्ये कामं नाही केलेली मी. तुम्हाला आवडतं कशात, कुठच्या मीडियम मध्ये काम मला करायला? म्हणजे ह्या दगडांच्या व्यतिरिक्त? हा, आणि मला ऑइल मध्ये काम करायला खूप आवडतं, परंतु मी ऑइल मध्ये करणं एवढं नाही, त्याला फक्त वेळ जातो आणि सुकायला वेळ जातो खरं तर. आणि सुकत असताना लेअर बाय लेअर काम करत गेल्यानंतर इफेक्ट मिळवता येतो. आता अगदी फास्ट माध्यम आहे ते म्हणजे ॲक्रेलिक आहे, ते तासाभरात लगेच वेगळा इफेक्ट मिळवता येतो. तर त्यामुळे आता बहुतांश आर्टिस्ट हे या माध्यमाकडे वळलेले आहेत. पण हे माध्यम फार जुनं नाहीये, गेल्या 30-40 वर्षातलंच माध्यम आहे. आता ह्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट अजून 50 वर्षानंतर कळतील, अजून तरी काही कळणार नाहीये. पण तैल रंग हे माध्यम हे अगदी 200 वर्षापासून आहे, 200, 300, 400 वर्षापासून आहे. कारण रेनेसन्सच्या काळामध्ये देखील ऑइल कलर वापरले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे या माध्यमाला कुठेतरी फार मोठी मान्यता मिळाली असं मला वाटतं, आणि ते माध्यम खरं कलाकाराने हाताळावंच. 2011 साली महाराष्ट्राला 50 वर्ष झाली. त्यानिमित्ताने पुण्यात भव्य प्रदर्शन त्यांनी आयोजित केलं, ज्यामध्ये ज्या कलाकारांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत हातभार लावला त्यांच्या कलाकृती मांडल्या. यामध्ये एम.एफ. हुसेन, आबालाल रहमान, बाबूराव पेंटर अशा कलाकारांच्या कलाकृती होत्या. अनेक कलाकारांना कलानिर्मितीसाठी जागा नसते, स्टुडिओ नसतात. त्यांच्यासाठी शासनाने काही जागा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठीही बापूसाहेब प्रयत्नशील आहेत. सह्याद्रीच्या काळ्या पाषाणातून कोरलेली त्यांची शिल्प किंवा माळीण गावासारख्या उद्ध्वस्त झालेल्या इतर अनेक गावांच्या वेदनेतून चित्रित झालेल्या कलाकृती या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. एक खराखुरा, चिंतनशील, समाजभान असलेला कलाकार बापूसाहेब झांजे. तुम्ही व्यवसाय म्हणून फक्त स्वतःकडे बघत नाही, तर तुमच्याबरोबर अनेक कलाकारांना, चित्रकारांना वगैरे आपल्याबरोबर घ्यावं अशी तुमची इच्छा असते, तळमळ असते, आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता सरकार दरबारी, शासनाकडे, सगळीकडे. पूर्वी कसं होतं की चित्रकारांना राजाश्रय मिळायचा, तर त्याच्यामुळे ते स्वतःच्या आवडीप्रमाणे आपले चित्र काढत असत किंवा आपली कला वाढवत असत. त्यांना बाकी काही व्याप नव्हता की खायला काय मिळेल किंवा राहायचं कुठे किंवा स्टुडिओ कुठे करायचा आणि चित्र कशी काढायची वगैरे, रंग कुठे मिळतील, हा व्याप नव्हता. आता मात्र चित्रकाराला किंवा शिल्पकाराला सुद्धा या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. त्याच्यासाठी काहीतरी करावं असं तुम्हाला खरंच मनापासून वाटतं. काय करायला पाहिजे? तुम्ही काय प्रयत्न केले आहे? प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला 100% यश मिळालंच असं मला म्हणता येणार नाही, पण नक्कीच शासन दरबारापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे. मी मागे 2008च्या दरम्यान, 8-9च्या दरम्यान मी शासनाकडे, बेसिकली मी पुण्यात राहतो, पुणे महानगरपालिकेमध्ये ह्या विषयावरती त्यांच्याशी बोललो होतो. त्यावेळी नितीन करीर आयुक्त होते, तर त्यांच्याशी या विषयावरती बोलल्यानंतर मला म्हणाले की तुम्ही एखादा प्रस्ताव द्या. मी त्यांना प्रस्ताव दिला होता. तर म्हटलं की काही स्टुडिओजसाठी तुम्ही व्यवस्था कुठेतरी रिझर्वेशन ठेवा, कुठेतरी कुठल्या तरी गार्डनमध्ये ठेवा. स्पेशली तुम्हाला ठेवता येत नसेल तर एखाद्या कुठल्या तरी गार्डनमध्ये ठेवा, 1-2 ठिकाणी ठेवा. त्या ठिकाणी स्टुडिओ उभे राहतील आणि पुण्यातले कलावंत तरी येऊन काम करू शकतील, समजा बाहेरचे नाही आहे तर. त्यांनी खूप चांगली संकल्पना त्यांना वाटली आणि त्यांनी एक जागा देखील ठेवलेली आहे पुण्याच्या पु ल देशपांडे गार्डन जे ओकायामा गार्डन आहे, तिथं ते त्यांनी स्पेस पण ठेवलेली आहे. आणि तिथं आता ते काहीतरी कलाकारांचं
प्रोग्रेस होतोय असं मी आता ऐकतोय, पण त्यावेळी त्यांनी जागा रिझर्व्ह ठेवलेली आहे. याच हेतूसाठी सांगितलं होतं मी त्यांच्याशी. त्याच्यानंतर मी एक सह्याद्री ललित कला प्रतिष्ठान नावाची एक छोटी संस्था स्थापन केली होती आणि त्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला 50 वर्ष झाली पूर्ण म्हणून 2011 साली एक फार मोठं प्रदर्शन मी पुण्यात आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये एम एफ हुसेन सकट खूप मोठमोठ्या कलावंतांच्या कलाकृती मी आणल्या होत्या. अगदी आबाला रेहमानांच्या कलाकृती ओरिजिनल मी पुण्यात आणल्या होत्या. त्यांच्याकडे जाऊन त्या डॉक्टर काटे म्हणून आहेत कोल्हापूरमध्ये, त्यांच्याकडून त्यांच्या कलेक्शनचे वर्क मी आणले होते. बाबूराव पेंटरांचं आणलं होतं, रवींद्र मिस्त्रींचं आणलं होतं, इकडे आपल्याकडे कोलते सरांचं होतं, गायतोंड्यांचा एक प्रिंट मला कोलते सरांनी दिला होता. अरे वा. तर असा हा एक प्रयत्न, हे कशासाठी केलं तर लोकांच्या पर्यंत हे पोचावं, पोचलं तर मग याला कोणीतरी दाद देईल. आणखीन एक मला असं वाटतं की जे चित्रकार किंवा शिल्पकार एका विशिष्ट वयानंतर काम करू शकत नाही, बरोबर, तर त्यांना काहीतरी एक शासनाकडून मदत मिळायला हवी, जशी लोककलाकारांना मिळते बरोबर. किंवा नाट्य कलाकारांना मिळते. तर असं तुम्हाला वाटतं का? हो हो, मी त्याच्यासाठी हा प्रयत्न देखील केलेला आहे. त्या प्रदर्शनाच्याच माध्यमातून मी प्रयत्न केला होता की तुम्ही क्रिकेटपटूंना देता, तुम्ही नाट्य कलावंतांना देता, तुम्ही लोक कलावंतांना देता, तर असं एक आमच्या ह्या कलेच्या क्षेत्रातल्या लोकांना चित्रकारांसाठी द्यायला हवं. नाहीये आपल्याकडे. एवढंच नाही तर चित्रकलेसाठी जे पुरस्कार आहेत ते सुद्धा खूप छोटे आहेत. महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार 25,000 रुपयाचा होता फक्त. हा कला गौरव पुरस्कार कधी दिला जातो? वयाच्या 60-70च्या नंतर. हो, आणि मग 25,000 25,000 म्हणजे त्याच्या औषधालाही पुरत नाहीत पैसे ते. तर हा पुरस्कार कमीत कमी 5 लाखाच्या पुढचा व्हावा याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न केला. परंतु ते सगळ्याच गोष्टी आपल्या हातात काहीच नसतं, कारण शेवटी प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. वा बापूसाहेब, तुम्ही हे जे काही प्रयत्न करता आहात त्याला खरोखर यश मिळावं अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते. आज आपण बापूसाहेबांशी गप्पा मारल्यात आणि त्यांची तळमळ पण तुमच्या लक्षात आली असेल की त्यांना किती समाजभान आहे, इतरांना पण संधी मिळावी म्हणून ते मनापासून प्रयत्न करतायत. आपण सगळ्यांनीच त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद.